नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पायथागोरस थेरम या चॅप्टरमधील प्रॉब्लेम सेट 2 यातील आपल्याला क्वेश्चन नंबर 14 सोडवायचा आहे। पहा क्वेश्चन नंबर 14, इन ॲन आयसोस्कल्स ट्रायंगल। आयसोस्कल्स ट्रायंगल म्हणजे काय? त्यामध्ये दोन साइड्स इक्वल असतील। समद्विभुज त्रिकोण म्हणजे काय? आयसोस्कल्स ट्रायंगल दोन साइड इक्वल आहेत। समजा ही साइड आणि ही साइड इक्वल आहे। त्या दोन इक्वल साइड्सचं मेजरमेंट आपल्याला 13 सेंटीमीटर दिलेलं आहे। म्हणजे ही साइड 13 आहे आणि ही पण साइड 13 सेंटीमीटरची आहे। आणि बेस, आता ह्या दोन साइड घेतल्या आपण तर बेस हा होईल, बरोबर आहे। हा बेस आपल्याला 10 सेंटीमीटर दिलेला आहे। तर फाइंड दी डिस्टन्स दी व्हर्टेक्स अपोजिट दी बेस। या बेस समोर असणारा व्हर्टेक्स कोणता असेल? हा व्हर्टेक्स असेल, बरोबर आहे। समजा आपण या ट्रायंगलमध्ये विचार करू आता। तर पहा आपल्याला दोन इक्वल साइड्स या घेतलेल्या आहेत आपण। यांचं मेजरमेंट आपल्याला 13 दिलेलं आहे। ही 13 सेंटीमीटर आणि ही पण 13 सेंटीमीटर आणि बेस दिलेला आहे आपल्याला, म्हणजे बी सीची लेंथ आपल्याला 10 सेंटीमीटर दिलेली आहे। तर फाइंड दी डिस्टन्स दी व्हर्टेक्स अपोजिट दी बेस। या बेस समोर असणारा व्हर्टेक्स कोणता आहे? ए आहे, बरोबर आहे। ए पासून आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे सेंट्रॉइडचं। पहा ए पासून सेंट्रॉइडचं। आता सेंट्रॉइड म्हणजे काय? या ट्रायंगलच्या जर आपण तीनही मीडियन काढल्या तर तीन मीडियन एका पॉईंटमध्ये कॉन्ग्रंट होतात, एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात। त्या पॉईंटला काय म्हणतात? सेंट्रॉइड। समजा या ट्रायंगलची आपण मीडियन काढली। मीडियन म्हणजे काय? समजा या व्हर्टेक्समधून समोरच्या साईडचा मिड पॉईंट यांना जोडणारा सेगमेंट म्हणजे ही काय झाली? मीडियन झालेली आहे। त्याप्रमाणे या व्हर्टेक्समधून या समोरच्या साईडचा मिड पॉईंट, समजा हा मिड पॉईंट आहे, यांना जोडणारा सेगमेंट म्हणजे काय? ही पण मीडियन होईल। त्याप्रमाणे या व्हर्टेक्समधून समोरच्या साईडचा मिड पॉईंट यांना जोडणारा सेगमेंट। आता ह्या तीन मीडियन काढल्या आपण, तीनही मीडियन एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात। त्या पॉईंटला काय म्हणतात? सेंट्रॉइड। आपण जीने इंडिकेट करतो त्याला, त्या पॉईंटला म्हणतात सेंट्रॉइड। तीन मीडियन ज्या पॉईंटमध्ये कॉन्ग्रंट होतात तो पॉईंट म्हणजे काय? सेंट्रॉइड। येथे जी म्हणजे काय? सेंट्रॉइड। तर पहा आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? समजा हा पॉईंट ए घेतला आपण, हा बी आणि सी। तर ए टू जी ही लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे। बेस समोरचा व्हर्टेक्स आणि सेंट्रॉइड ही लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची। म्हणजे आपल्याला लेंथ काढायची ए जीची। ए जी लेंथ किती असेल? पहा येथे आपण मीडियन काढूया। समजा या साईडचा मिड पॉईंट हा आहे। अशी जर मीडियन काढली आपण, समजा ही ट्रायंगलची मीडियन होईल, बरोबर आहे। आता तीनही मीडियन एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात सेंट्रॉइडमध्ये, बरोबर आहे। समजा आपण सेंट्रॉइड येथे घेऊ म्हणजे हा काय होईल? जी पॉईंट होईल, बरोबर आहे। या तीन मीडियन्सचा कॉन्ग्रंट पॉईंट कोणता असेल? हा जी असेल। तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? ए जीची लेंथ किती आहे ही फाइंड आउट करायची आपल्याला। पहा ए डी, समजा ही ए डी मीडियन घेऊ आपण। मीडियन असल्यामुळे काय होईल? बी डी आणि डी सी इक्वल असतील, बरोबर आहे। पहा येथे ही सिंगल मार्किंग करू आपण, कारण डबल मार्किंग आपण यांना घेतलेली आहे, साईडला घेतलेली आहे। ह्या दोन साईड्स इक्वल आहेत, बी डी आणि डी सी, कारण ही मीडियन आहे। तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ए जी। पहा येथे गिवन काय आपल्याला? ट्रायंगल ए बी सी इज ॲन आयसोस्कल्स ट्रायंगल। जी इज सेंट्रॉइड। आपल्याला काय दिलेलं आहे? ह्या ए बी आणि ए सी इक्वल दिलेले आहेत, बरोबर आहे। ए बी इक्वल टू ए सी इक्वल टू 13 सेंटीमीटर, बरोबर आहे। 13 सेंटीमीटर आणि बेस दिलेला आहे आपल्याला बी सी हा 10 सेंटीमीटर। आपल्याला फाइंड काय करायचं आहे? पहा टू फाइंड, आपल्याला फाइंड ए जी करायचं आहे। म्हणजे लेंथ ऑफ ए जी, ए जी किती असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। पहा सोल्युशन फ्रॉम फिगर सेंट्रॉइड जी लाईज ऑन ए डी। त्यामुळे काय आहे? ए डी मीडियन आहे, बरोबर आहे। देअरफॉर सेगमेंट ए डी इज मीडियन
मीडियन असल्यामुळे काय होईल, ह्या बी सीचे दोन इक्वल भाग होतील, बरोबर आहे. देअरफॉर बी डी इक्वल टू डी सी, म्हणजे बी डीचं मेजरमेंट किती येईल, हे 10 आहे, म्हणजे हे 5 आणि हे 5 येईल, बी डी 5 असेल आणि डी सी पण 5 असेल, बरोबर आहे. बी डी इक्वल टू हाफ बी सीच्या हाफ असेल, हाफ ऑफ बी सी. बी सी किती आहे, 10 आहे, म्हणजे 10चे हाफ काय होईल 5, म्हणजे बी डी किती असेल 5 सेंटीमीटर असेल, बरोबर आहे, 5 सेंटीमीटर. तर आपण काय करू आता, येथे मीडियन आहे त्यामुळे आपण अपोलोनियस थेरम अप्लाय करू. बाय अपोलोनियस थेरम अप्लाय करू आपण. ए व्हर्टेक्समधून मीडियन काढलेली आपण, म्हणजे काय, ए बी स्क्वेअर आणि प्लस ए सी स्क्वेअर. ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इक्वल टू 2 टाइम्स मीडियन स्क्वेअर, म्हणजे 2 टाइम्स ए डी स्क्वेअर. मीडियन आपली ए डी आहे, म्हणजे 2 टाइम्स ए डी स्क्वेअर आणि प्लस काय 2 टाइम्स बी डी स्क्वेअर. हा झाला अपोलोनियस थेरम. आता आपण काय करू, व्हॅल्यू पुट करू, ए बी स्क्वेअर आणि ए सी स्क्वेअर. ए बी आणि ए सी दोघांचं मेजरमेंट इक्वल आहे, बरोबर आहे, म्हणजे 13 स्क्वेअर प्लस 13 स्क्वेअर. येथे काय लिहिणार, 13 स्क्वेअर आणि प्लस 13 स्क्वेअर, बरोबर आहे, आणि इक्वल टू 2 टाइम्स ए डी स्क्वेअर. आपल्याला ए डी किती आहे माहीत नाही आपल्याला, 2 टाइम्स ए डी स्क्वेअर आणि प्लस बी डी काढलेलं आहे आपण, बी डी 5 काढलेलं आहे, बरोबर आहे, बी डी 5 सेंटीमीटर, म्हणजे 2 टाइम्स 5चा स्क्वेअर, 2 इंटू 5 स्क्वेअर, बरोबर आहे. आता हे सॉल्व करू आपण. 13चा स्क्वेअर 169 होईल, या 13चा स्क्वेअर 169 इक्वल टू 2 टाइम्स ए डी स्क्वेअर, म्हणजे यावरून आपल्याला काय निघेल, ही मीडियनची लेंथ मिळेल, बरोबर आहे, ए डी मिळेल आपल्याला, आणि प्लस 5चा स्क्वेअर 25 आणि इंटू 2 म्हणजे काय होतील 50 होतील. दोघांची ॲडिशन 8, 3 आणि 3 38 होईल, बरोबर आहे, मायनस हे 50 या साईडला घेऊ आपण, -50 इक्वल टू काय होईल 2 टाइम्स ए डी स्क्वेअर. हे आपण सबट्रॅक्शन करू, ही येईल 288 येईल आणि इक्वल टू 2 टाइम्स ए डी स्क्वेअर. हे 2 या साईडला डिव्हिजनमध्ये आणू, ए डी स्क्वेअर व्हॅल्यू मिळाली आपल्याला 144, यावरून ए डी काढता येईल आपल्याला, स्क्वेअर रूट घेऊ आपण, काय होईल 12, बरोबर आहे, 144चं स्क्वेअर रूट 12. ए डीची लेंथ, ए डी म्हणजे काय मीडियन मिळाली आपल्याला 12 सेंटीमीटर. आता आपल्याला पूर्ण ए डीची लेंथ मिळाली, म्हणजे मीडियनची लेंथ मिळाली 12 सेंटीमीटर, बरोबर आहे. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, आपल्याला ए जी पाहिजे, ए टू जी एवढं डिस्टन्स पाहिजे आपल्याला, परंतु आपण काढलेलं आहे ए डीचं, बरोबर आहे. आपण 8वीच्या वर्गात पाहिलेलं आहे, सेंट्रॉइड हा पॉईंट काय करतो, ह्या मीडियनला 2:1 या रेशोमध्ये डिवाईड करतो, म्हणजे ए डीचे 2 पार्ट झालेले आहेत, ए जी आणि जी डी, बरोबर आहे. तर ए जी पार्ट 2 आणि जी डी पार्ट 1 असतो, म्हणजे काय 2:1 या रेशोमध्ये डिवाईड करतो सेंट्रॉइड. जर हे 10 असेल तर हे 5 असेल, म्हणजे हा डबल असतो आणि हा छोटा पार्ट त्याच्या हाफ असतो. सेंट्रॉइड काय करतो, या प्रमाणामध्ये सेंट्रॉइड मीडियनला 2:1 या रेशोमध्ये डिवाईड करतो. येथे आपल्याला सेंटेन्स लिहायचं आहे पाय, सेंट्रॉइड समजा जी, सेंट्रॉइड जी डिवाइड्स मीडियन in the ratio 2:1. म्हणजे आपण असं लिहू शकतो, देअरफॉर ए जी इज टू जी डी इक्वल टू 2:1. आता आपण काय करू, येथे कॉमन मल्टिपल घेऊ एक्स, म्हणजे काय होईल ए जी इक्वल टू 2x आणि जी डी इक्वल टू 1x. लेट ए जी इक्वल टू, ए जी करिता आपल्याला 2x घ्यायचा आहे आणि जी डी करिता आपल्याला 1x घ्यायचा आहे. ए जी इक्वल टू 2x अँड जी डी इक्वल टू 1x, म्हणजे काय x, म्हणजे 2:1. आपण कॉमन मल्टिपल घेतलेला आहे, कारण हा रेशो आहे, कॉमन मल्टिपल घेतला आहे. आता आपल्याला माहीत आहे ए डी म्हणजे काय ए जी प्लस जी डी, बरोबर आहे. ए डी म्हणजे काय ए जी
प्लस जी डी. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, ए जी फाइंड आउट करायचं आहे. ए डीची लेंथ आपण काढलेली आहे 12 सेंटीमीटर. मीडियनची लेंथ काढली आपण 12. ए जीची व्हॅल्यू आपण काय घेतली 2x घेतलेली आहे 2x. आणि जी डीची व्हॅल्यू काय घेतली आपण x घेतलेली आहे x. म्हणजे काय होईल 12 = 3x. बरोबर आहे. देअरफॉर 12 = 3x. यावरून x ची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. x = काय होईल 12/3 म्हणजे काय होईल 4 होईल. पहा x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. आपल्याला x पाहिजे का, x म्हणजे काय आलेलं आहे जी डी आलेलं आहे. आपल्याला काय पाहिजे ए जी पाहिजे. ए जी म्हणजे काय 2x. बट इथे लिहिणार आपण पहा बट ए जी = काय घेतलेलं आहे आपण 2x. एक्सची व्हॅल्यू आली 4. बरोबर आहे. म्हणजे 2 × 4 काय होईल 8 सेंटीमीटर. देअरफॉर ए जी = काय 8 सेंटीमीटर. पहा टोटल लेंथ आपली मीडियनची किती आली 12 आलेली आहे. हा सेंट्रॉइड काय करतो 2:1 या रेशोमध्ये डिवाईड करतो. म्हणजे ही 8 असेल तर ही त्याच्या हाफ असेल, ही 4 असेल. बरोबर आहे. जी डी 4 आहे, ही 8 आहे. म्हणजे दोघांची ॲडिशन काय होईल 12 होईल. याप्रमाणे या प्रॉब्लेममध्ये हे सेंटेन्स महत्त्वाचं आहे. पहा सेंट्रॉइड जी डिवाइड्स मीडियन इन दी रेशो 2:1. येथे मीडियनचा मोठा पार्ट कोणता असतो पहा. या व्हर्टेक्सपासून सेंट्रॉइड ही लेंथ मोठी असते आणि सेंट्रॉइडपासून या साईड्सचा मिड पॉईंट ही लेंथ कमी असते. आपल्याला ए जी किती मिळालेली 8 सेंटीमीटर. थोडं प्ले होते. बरोबर आहे. समजलं मित्रांनो. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.